तर आज आपण या व्हिडिओमध्ये भाजीपाला कसा स्टोअर 8 ते 10 दिवस ठेवायचा ते बघू. मी इथे चवळी घेतलेली आहे. अशा टोकरीमध्ये तुम्हाला बिलकुल चवळी ठेवायची नाही, पूर्ण सुकून आणि वाळून जाते जर तुम्ही अशा पद्धतीने जर ठेवली तर. मी इथे एक कॉटनचा कापड घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला ही चवळी अशा पद्धतीने ठेवायची आहे. एकदम फ्रेश आणि ताजी, जशी तुम्ही मार्केटमधून आणली तशीच ही 8 ते 10 दिवस चवळी राहते, बिलकुल सुकणार नाही. तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून एक कॉटनचा रुमाल किंवा कपडा असा काही पण असा त्यामध्ये गुंडाळून चवळी आपल्याला ठेवायची आहे एका पॉलिथिनमध्ये. अशा प्रकारे फ्रीज जर नसेल तर तुम्ही ही कॉटनचा कपडा ओलसर करून ठेवू शकता. फ्रीज जर असेल तर अशा पद्धतीने ठेवा, बिलकुल चवळीला काही होणार नाही, एक सुकणार नाही, काही नाही, जशी आणली तशी बिलकुल राहील. नक्की ही ट्रिक काम करेल. अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. रिकामी कटोरीमध्ये बिलकुल ठेवायची नाही, ती सुकून जाते. चला तर आपण मेथी, पालक, शेपू किंवा आंबाडा काही पण असो. बघा, मी इथे आंबाड्याची जुडी घेतलेली आहे. ही पण जुडी 8 ते 10 दिवस जशाच तशी राहते. चला तर आपण ही जुडी ठेवूया. कशी ठेवायची ते बघू. मी इथे बघा, अशी आपल्याला बिलकुल ठेवायची नाही. मी इथे नीट केलेली नाही, तरी पण जशाच तशी ही जुडी राहते. मी इथे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे बघा, अशा प्रकारे. तर यामध्ये आपल्याला ही जुडी अशी फोल्ड करून ठेवायची आहे. यामध्ये जर तुम्ही नीट करून घेतली तर खूपच छान. जर घाई गडबडीमध्ये तुमच्याच्यानं जर नीट करणं झालं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता. बघा, अशा पद्धतीने एकदम ताजी राहते, जशाच तशी ही जुडी राहते. 8 ते 10 दिवस बिलकुल काहीही होत नाही. तुम्ही असंही ठेवू शकता किंवा एका पॉलिथिनमध्ये सुद्धा ठेवू शकता. जर डायरेक्ट पॉलिथिनमध्ये जर ठेवलं तर घाम येतो आणि ती पूर्ण आपली भाजी जी आहे ती नासून जाते, अशी सडल्यासारखी होते. त्यामुळे आपल्याला जरी ही ओलसर झाली तरीही ते कापड आपल्याला सोकून घेते. त्यामुळे अशा प्रकारे नक्की ठेवा, बिलकुल काहीही होणार नाही. एकदम फ्रेश आपली भाजी राहते. अशा पद्धतीने नक्की तुम्ही ठेवा. चला तर आता भेंडी स्वच्छ अशी छान पाण्याने धुवून घेतलेली आहे. तशीच ओलसर आपल्याला भेंडी अजिबात ठेवायची नाही, पूर्ण सुकून भेंडी आपल्याला घ्यायची आहे. बघा, मी इथं भेंडी 10 ते 15 मिनटं फॅनखाली सुकून घेतलेली होती आणि आता कॉटनच्या रुमालने एक अशी पूर्ण पुसून घेत आहे भेंडी. अशा प्रकारे पूर्ण आपल्याला ही भेंडी सुकून घ्यायची आहे. जर तुम्ही डायरेक्ट ठेवली तरीही चालते तशीच, पण घाईमध्ये आपण असतो, सकाळीची आपल्याला घाई खूप असते, तर धुणं हे ते खूप वेळ लागतो. त्यामुळे भाजीपाला असा अगोदर स्वच्छ नीट करून धुवून पुसून ठेवून द्यायचा. त्याने काय होईल, आपल्याला सकाळी जास्त वेळही लागणार नाही आणि झटपट आपली भाजी स्वयंपाक होईल. अशी टोपल्यामध्ये आपल्याला बिलकुल ठेवायची नाही भेंडी. ही पण भेंडी एक आपल्याला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे आणि त्यामध्येच ठेवायची आहे. अशी बिलकुल आपल्याला ठेवायची नाही, पूर्ण ही भेंडी आपली सुकून जाते, भाजी बिलकुल छान होत नाही. अशा प्रकारे मी इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला ही भेंडी टाकून द्यायची आहे. बघा, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो त्याप्रमाणे. जर तुमच्याकडे फ्रीज जर नसेल तर या कापडाला तुम्ही ओलसर करून घेऊ शकता. फ्रीजमध्ये जर ठेवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता. बघा, मी इथे एक गाठ पाडून घेत आहे आणि हे असं पॉलिथिनमध्ये याला ठेवून द्यायचं किंवा तुम्ही असं टोपल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. ही ट्रिक पण काम करते. तुम्ही नक्की अशा पद्धतीने भाजीपाला ठेवून बघा. आपल्याला अशाच बिलकुल ठेवायच्या नाही, ही चूक करू नका तुम्ही. मी इथे बघा, याचे देठं काढून आपल्याला पूर्ण ही मिरच्याचे देठं काढून घ्यायचे आहे. देठ जर मिरच्याचे राहिले तर देठामुळे मिरची ही आपली नासते. 10 ते 15 दिवस जशाच तशा मिरच्या राहतात. जर तुम्ही अशा पद्धतीने जर मिरच्या ठेवल्या तर. मी इथे पूर्ण मिरच्याचे देठ काढून घेत आहे. बघा, पूर्ण आपल्याला मिरच्याचे देठ काढून घ्यायचे आहे. तुटकी मिरची साईडला काढायची, एखादी नासलेली खराब वगैरे जर मिरची असेल तर ती पण आपल्याला मिरची काढून द्यायची आहे. काय होते, एखादी जर तुटकी मिरची राहिली आणि देठासोबत जर ठेवली तर आपल्या पूर्ण मिरच्या हे खराब होतात. त्यामुळे आपण मिरच्या स्वच्छ धुवून आणि देठ काढूनच आपल्याला मिरच्या ठेवायच्या आहेत. मी तर अगोदर पूर्ण मिरच्याचे देठ काढून घेतलेले आहे. बघा, आत्ता थोडा वेळ लागला तरीही आपल्याला चालतो, पण पुन्हा अर्ध्या मिरच्या जर खराब झाल्या तर आपल्या पूर्णच मिरच्या खराब होतात. त्यामुळे शक्यतो
भाजीपाला निवडताना असा काळजीपूर्वक निवडायचा, पूर्ण नीट करून ठेवायचा, जेणेकरून 8 ते 10 दिवस आपला फ्रेश आणि ताजा भाजीपाला राहील. बघा मी तर पूर्ण देठं काढून घेतलेले आहे मिरच्याचे. काही नाश्त्याला करायचं म्हणलं की मिरची आपल्याला पाहिजेच असते, 2 ते 3 मिरच्या तरी पाहिजेच असते. पोहे असो, उपमा, मुरमुरे काहीही करायचं म्हणलं की मिरच्या पाहिजेच होतच. त्यामुळे मी इथं मिरच्याचे देठं काढून घेतलेले आहे. बघा 2 ते 3 दिवस अशा मिरच्या राहतात जर तुम्ही टोपल्यामध्ये ठेवल्या तर. आणि जर मी ज्या पद्धतीने ठेवते त्या पद्धतीने जर तुम्ही ठेवल्या तर 15 ते 20 दिवस एकदम ताज्या आणि फ्रेश मिरच्या राहतात. आता अशा मिरच्या आपल्याला इथे बिलकुल ठेवायच्या नाही. ही मिरच्या आता स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायच्या आहे. अशा मिरच्या आपल्याला बिलकुल ठेवायच्या नाही. मी इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. आता याला मिरच्याला आपल्याला 15 ते 20 मिनटं फॅनखाली सुकू द्यायचं किंवा असं पुसून पूर्ण पाणी जाऊ देऊन मिरच्या ठेवायच्या आहेत. ओलसर जर आपली मिरची राहिली तर पूर्ण मिरच्या आपल्या हे नासून जाऊ शकतात, पूर्ण मिरच्या हे खराब होतात. बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण मिरच्या हे पुसून घ्यायच्या आहेत. बघा पूर्ण मिरच्या आपल्या सुकलेल्या आहेत. बघा अशा पद्धतीने. तर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हे रात्रीही करू शकता. असं धुवून मिरच्या आपल्याला फॅनखाली सुकत ठेवायच्या किंवा अशाच ठेवल्या तरीही चालतं. तर रात्रभर मस्त छान अशा सुकून बसतात आपल्या मिरच्या, म्हणजे पाणी बिलकुल राहणार नाही त्याच्यामध्ये. तर चला मी ते टोकरीमध्ये या मिरच्या टाकते. तर आता आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. तर मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे. जर तुम्ही पॉलिथिनमध्ये असंच ठेवलं तरीही पण चालते, पण शक्यतो कॉटनचा कपडा असेल तर तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्येच घ्या. मी इथे बघा असं कॉटनचा कपडा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला अशी गाठ पाडून घ्यायची आहे मिरच्यांची. अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर. पद्धतीने आपल्याला गाठ पाडून घ्यायची आहे. आणि ही तुम्ही असं टोपल्यामध्ये ठेवली तरीही पण चालते किंवा पिशवीमध्ये ठेवलं तरी पण चालते. बेस्ट होईल पिशवीमध्ये जर ठेवलं तर. असं आपल्याला डायरेक्ट टोपलीमध्ये मिरच्या बिलकुल ठेवायच्या नाहीत. अशा पद्धतीने जर ठेवलं तर मिरच्या 15 ते 20 दिवस नक्कीच राहतील. बघा अशा पद्धतीने मी तर नेहमी अशाच ठेवते. बघा 15 ते 20 दिवस माझ्या ते मिरच्या राहतात. तुम्ही पण नक्की ठेवा. चला तर आपण कोथिंबीर बघू. मी ते स्वच्छ पाण्याने कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. बघा अर्धा तास झालेला आहे. आपल्या कोथिंबीरला मस्त अशी सुकलेली आहे. बघा कोथिंबीर. कसं काय स्वयंपाक करताना डायरेक्ट आपल्याला कोथिंबीर असं चिरायचंच काम असते. धुवायला हे ते खूप वेळ लागतो घाई गडबडीमध्ये. त्यामुळे अशी कोथिंबीर स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून सुकून अशी ठेवली की सकाळी घाई गडबडी होत नाही आपल्याला. आपल्या वेळेचीही बचत होते. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस ठेवून बघा. कोथिंबीर पण 8 ते 10 दिवस नक्कीच राहते. मी इथे एक पेपर घेतलेला आहे बघा, न्यूजपेपर. त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने एकदम मोकळी कोथिंबीर ठेवायची आहे. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो त्याप्रमाणे बघा अशा पद्धतीने तुम्ही ठेवून नक्कीच तुम्हाला 15 ते 20 दिवस आरामशीर कोथिंबीर ही जाईल. 8 दिवस तर जाते पण 15 ते 20 दिवस पण जाते जर तुम्ही अशा पद्धतीने जर ठेवली तर. अशा प्रकारे पेपरला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. असं पॅक करायचं आहे दोन्ही साईडनं. आपण कशा पोळ्या ठेवतो पेपरमध्ये बघा, त्याप्रमाणे कुठं बाहेर चाललं की नेतो ना, त्या पद्धतीने आपल्याला हे कोथिंबीर असा सेट करून घ्यायचा आहे. आणि तुमच्याकडे असं एखादं टोपलं वगैरे जर असलं तर त्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. यामध्ये एक आपल्याला पेपर ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 2 ट्रिक सांगते मी कोथिंबीर ठेवायच्या. टोपलं जर नसेल तर तुम्ही तसं त्या पद्धतीने ठेवू शकता. जर असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा ठेवू शकता. आता यामध्ये मी पेपर ठेवलेला आहे. आता यामध्ये आपल्याला एक कॉटनचा कपडा ठेवायचा आहे अजूनकी. म्हणजे कसं घाम इजला तर पेपर हा लवकर ओला होतो आणि कोथिंबीरला लागतो. त्यामुळे पाणी घाम इजला तरी कोथिंबीर आपली ही कॉटनचा कपडा ही सोकून घेतो पाणी. त्यामुळे आपल्याला यामध्ये असा एक कॉटनचा कपडा ठेवायचा आहे. त्यामध्ये आता आपल्याला एकदम अशी ढिल्ली कोथिंबीर ठेवायची आहे. कसं उन्हाळ्याने खूप गरमी आता तापतंय ना, ऊन तर घामिजल्यावानी होतं. त्यामुळे असा कॉटनचा एक आपल्याला कपडा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने बघा तुम्ही ठेवून. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीर ठेवून बघा.
बिलकुल फ्रेश राहील, आत्ता आणल्यासारखी राहील. अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता बघा. जास्त आपल्याला दाबून कोथिंबीर ठेवायची नाही, एकदम अशी ढिल्ली ढिल्ली ठेवायची आहे बघा. अशा प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अशा प्रकारे बघा. तर यावरती मी झाकण लावून घेते. तर झाकण नसलं तरीही चालते तुमच्या टोपल्याला, कटोरीला, किंवा नसलं तरी चालते, असेल तर छानच होईल बघा. अशा प्रकारे आपल्याला कोथिंबीर ठेवायचं आहे. तुमच्याकडं असा डब्बा, कटोरी वगैरे जर असेल तर तुम्ही अशामध्ये ठेवू शकता. जर नसेल तर तुम्ही न्यूजपेपरमध्ये सुद्धा देखील ठेवू शकता. न्यूजपेपरमध्ये जर ठेवलेलं आहे ते तुम्ही असं पिशवीमध्ये ठेवून द्यायचा बघा. अशा प्रकारे खूप सोपी ट्रिक आहे ही, नक्की काम करते. अशा पद्धतीने तुम्ही ठेवून बघा. तुम्हाला कोणती ट्रिक आवडली हे तुम्ही नक्की सांगा. कोणताही ऋतू असू द्या, उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा, तुम्ही अशा पद्धतीनेही कोथिंबीर ठेवू शकता. बिलकुल खराब होणार नाही. खास म्हणजे उन्हाळ्यामध्येच कोथिंबीर सुकल्यासारखी होते. चला तर आपण आंबे बघूया कसे ठेवायचे. आंबे पण सुकल्यासारखे होतात बघा. जास्त जर आपल्याकडे आंबे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने बघा, एक न्यूजपेपर घ्यायचा आहे. अशा पद्धतीने न्यूजपेपर घ्यायचा. एखादा मोठा बॉक्स किंवा एखादं मोठं टोपलं वगैरे जर असेल, भरपूर आपल्या घरी आंबे असतील, आपल्याला काय करायचं, अगोदर पिकले आंबे संपू द्यायचे आहेत. जास्त असं चिमल्यासारखे जर असतील तर, आणि असे निब्बर आंबे असतात ते एक न्यूजपेपर घ्यायचा आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे त्यामध्ये हे आंबे, जे काय कैऱ्या, आंबे जे काय आहेत, तर अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता हे आंबे. तुमचे जर आंबे हिरवे असतील, जर तुम्हाला पिकवायचे असतील, ते पण तुम्ही अशा पद्धतीने, जर गरमीला आंबे जर ठेवले तर खूप लवकर हे आंबे आपले पिकतात. तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता. जर हिरवे कच्च्या कैऱ्या जर आपल्या असतील, तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.